महाशिवरात्रीची पूजा करताना ही एक चूक झाली तर संपूर्ण पूजा अपूर्ण राहते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाशिवरात्री हा फक्त एक सण नाही तर आत्मशुद्धी, भक्ती आणि शिवतत्वाशी एकरूप होण्याचा पवित्र दिवस आहे. या दिवशी केलेली थोडीशीही श्रद्धेची पूजा भोलेनाथांना प्रसन्न करते. पण लक्षात ठेवा, महाशिवरात्रीची पूजा करताना जर एक चूक झाली तर संपूर्ण पूजा अपूर्ण राहते. म्हणून हा उपाय शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि देवघर स्वच्छ ठेवा. मनात कोणताही राग, द्वेष किंवा घाई ठेवू नका. कारण शिवपूजा ही मनाने केली जाते, हाताने नाही. शक्य असल्यास पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे घाला, कारण हे सात्विकतेचे प्रतीक आहे. पूजेसाठी शिवलिंग किंवा शिवाचा फोटो घ्या. सर्वप्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. पाणी अर्पण करणे म्हणजे आपल्या मनातील अशुद्ध विचार दूर करण्याचा संकल्प आहे. त्यानंतर शिवलिंगावर दूध अर्पण करा. दूध हे पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. दूध नसेल तरी काळजी करू नका, फक्त पाण्यानेही अभिषेक पूर्ण मानला जातो, कारण भाव महत्त्वाचा असतो. यानंतर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र शिवाला अतिशय प्रिय आहे. बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा की पानाचा उलटा भाग शिवाकडे असावा. ही गोष्ट अनेकांना माहीत नसते. त्यानंतर शिवलिंगावर फुले आणि अक्षता अर्पण करा आणि मनात एकच प्रार्थना ठेवा, भोलेनाथ, माझ्या आयुष्यात शांती, संयम आणि सद्बुद्धी नांदो. यानंतर धूप आणि दिवा लावा. दिवा म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा प्रकाश आहे. दिवा लावताना मन शांत ठेवा आणि कोणतीही घाई करू नका. त्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा म्हणा. हा मंत्र मन शांत करतो आणि शिवतत्व जागृत करतो. आता इथेच महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना घाई करणे, चिडचिड करणे किंवा मनात नकारात्मक विचार ठेवणे ही सर्वात मोठी चूक आहे. अनेक लोक साहित्य सगळं योग्य ठेवतात, पण मन अस्थिर असतं. त्यामुळे पूजा अपूर्ण राहते. म्हणून पूजा करताना मन पूर्णपणे भोलेनाथांना अर्पण करा. शक्य असल्यास रात्री जागरण करा. पूर्ण रात्र जागरण शक्य नसेल तर किमान रात्री 12 वाजता शिवस्मरण करा. काही मिनिटे डोळे बंद करून ध्यान करा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणा. ही छोटी साधनाही मोठं पुण्य देते. पूजेच्या शेवटी भोलेनाथांचे मनापासून आभार माना. आपल्या इच्छेपेक्षा आधी घरातील सगळ्यांच्या सुख, शांती आणि आरोग्यासाठी प्रार्थना करा. कारण महाशिवरात्रीची खरी पूजा म्हणजे अहंकार, राग आणि द्वेष मनातून दूर करणं. जर तुम्ही ही पूजा श्रद्धेने आणि शांत मनाने केली तर भोलेनाथांची कृपा नक्की मिळते. अडचणी हळूहळू दूर होतात, मन स्थिर होतं आणि आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, स्वामी भक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. भोलेनाथ तुमच्यावर सदैव कृपा करो.